मंडळी, राजकारणात घराणेशाही ही काही नवीन नाही. अनेक पक्षात थोड्या प्रमाणात का होईना पण घराणेशाही ही पाहायलाच मिळत असते, मग तो राष्ट्रीय पक्ष असो किंवा प्रादेशिक. मात्र महाराष्ट्रात असा देखील एक मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघात तब्बल 73 वर्ष एकाच घराण्याचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालं आहे. आणि याच घराण्यातून महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री देखील लाभले आहेत. नक्की कोणता आहे तो मतदारसंघ, ते घराणं कोणतं आहे आणि त्या घराण्याचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे, या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. पुसद विधानसभा मतदारसंघ, यवतमाळ जिल्ह्यातील हा मतदारसंघ. 1952 मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे पुसद विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळी पुसद हा मध्य प्रदेश राज्याचा भाग होता. पहिल्यांदा आमदार होताच नागपूर राजधानी असलेल्या मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचं उपमंत्री पद देखील त्यांनी मिळवलं. 1957 मध्ये वसंतराव नाईक हे पुन्हा पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे पहिले महसूल मंत्री होते. वसंतराव नाईक यांनी 1952, 1957, 1962, 1967 आणि 1972 या काळात पुसद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. या काळात वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद देखील भूषवलं आहे. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा 11 वर्षे होता. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे मुख्यमंत्री आहेत. 1977 मध्ये नाईक हे वाशिम लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार झाले. वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं. वसंतराव नाईक यांच्या नंतर त्यांचे पुतणे सुधाकर नाईक यांनी त्यांचा वारसा चालवला. सुधाकर नाईक हे 1978, 1980, 1985, 1990 आणि 1999 असे 5 वेळा पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सुधाकर नाईक हे देखील शरद पवार यांच्या सोबत गेले व 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले. सुधाकर नाईक यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. 1991 ते 1993 या काळात सुधाकर नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 1998 मध्ये सुधाकर नाईक वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक यांच्या नंतर मनोहर नाईक यांची पुसदच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री झाली. 1995 मध्ये मनोहर नाईक हे पहिल्यांदा पुसद विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. तर 2004, 2009 आणि 2014 मध्ये मनोहर नाईक हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले. आघाडी सरकारच्या काळात मनोहर नाईक हे कॅबिनेट मंत्री देखील होते. मात्र 2019च्या निवडणुकीत नाईक कुटुंबात फूट पडली. इतके वर्ष नाईक कुटुंबाचे ज्या पुसद विधानसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व होतं, त्याच कुटुंबातील पुढची पिढी ही एकमेकासमोर उभी राहिली. मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादीकडून तर मनोहर नाईक यांचे पुतणे निलय नाईक हे भाजपकडून मैदानात उतरले. यात इंद्रनील नाईक यांनी बाजी मारली आणि पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. तर निलय नाईक यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. मनोहर नाईक यांना इंद्रनील नाईक आणि ययाती नाईक अशी 2 मुलं. मात्र 2024 मध्ये या 2 सख्या भावात लढत होते का असा प्रश्न होता. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेतल्यानंतर इंद्रनील नाईक हे अजित पवार यांच्यासोबत गेले. तर ययाती नाईक हे महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीने शरद मैंद यांना तिकीट दिले. तर ययाती नाईक यांनी ही निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. मात्र शेवटी त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. मात्र मागील काही महिन्यांपूर्वी ययाती नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या इंद्रनील नाईक हे महायुती सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. पुसद विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाचा व त्याचबरोबर ओबीसी समाजाचा देखील प्रभाव आहे आणि नाईक कुटुंब हे बंजारा समाजातून येतं. त्यामुळे बंजारा समाज व बाकीच्या समाजाला नाईक कुटुंबाने आपलंसं केल्यामुळे पुसदमध्ये नाईक कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्याचबरोबर नाईक कुटुंबाचे शेती व सहकार क्षेत्रातील काम व त्याचबरोबर त्यांचा जनसंपर्क याचा देखील नाईक कुटुंबाला फायदा होत आलेला आहे. तर मंडळी, हा होता पुसद विधानसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या नाईक कुटुंबाचा इतिहास. या विषयासंदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.